गावातल्या एका छोट्या घरात राधा आणि तिचा मुलगा अमोल राहायचे. अमोलचं लग्न झालं आणि घरात नवीन सून आली सीमा. सुरुवातीला सगळं छान होतं. काही वर्षांनी सीमाला 2 मुलं झाली. घरात लहान मुलांचा गोंगाट, आनंद आणि धावपळ सुरू झाली. पण त्या काळात सीमा खूप थकायची. मुलं लहान असल्यामुळे तिला सतत त्यांच्याकडे लक्ष द्यावे लागायचे. राधा मात्र घरकामात फारशी मदत करत नव्हती. ती म्हणायची, आमच्या वेळेस आम्ही सगळं एकटीने केलं, आता तू पण शिक. सीमा काही बोलत नसे, पण तिच्या मनात हळूहळू वेदना साचत गेल्या. मुलं रडत असताना, स्वयंपाक करताना, घर आवरताना तिला कोणीतरी मदत करावी असं वाटायचं. पण राधा तिच्याकडे दुर्लक्षच करायची. वर्षे सरत गेली, मुलं मोठी झाली. सीमा आता सगळं नीट सांभाळू लागली. पण काळानं वळण घेतलं. राधा आता वयस्कर झाली होती. तिला चालणं उठणं अवघड होऊ लागलं. तिला आधाराची गरज भासू लागली. ती सीमेकडे अपेक्षेने पाहायची. पण सीमा आता तशी राहिली नव्हती. ती तिच्या कामात व्यस्त राहायची. राधा काही मदत मागायची तर सीमा थोडक्यात उत्तर द्यायची, आई मला खूप काम आहे, नंतर पाहते. राधाच्या डोळ्यात अश्रू यायचे. तिला ते दिवस आठवायचे जेव्हा सीमाला तिची गरज होती आणि ती स्वतः मदतीसाठी पुढे आली नव्हती. एक दिवस राधा आजारी पडली. डॉक्टरांनी सांगितलं काळजी घ्यावी लागेल. त्या रात्री सीमा राधाच्या जवळ बसली होती. राधाच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. ती हळू आवाजात म्हणाली, सीमा, मी तुझ्या सोबत चुकीचे वागले. जेव्हा तुला माझी गरज होती तेव्हा मी तुझ्या पाठीशी उभी राहिली नाही. आज त्याचं फळ मला मिळतंय. सीमा काही क्षण शांत राहिली. तिच्या डोळ्यात ही पाणी आलं. ती म्हणाली, आई, मला खूप वेळा वाटायचं तुम्ही मला समजून घ्यावं, पण तुम्ही कधीच विचार केला नाही. आज मीही तुमच्यासारखेच वागले तर मीही चुकीची ठरेन. त्या क्षणी दोघींनाही कळालं, काळ सगळ्यांना शिकवतो, पण काही नाती वेळेवर जपली तरच टिकतात. सीमाने राधाचा हात हातात घेतला आणि म्हणाली, आई, जे झाले ते विसरूया. आता पुढचं आयुष्य आपण एकत्र छान घालूया. राधाच्या चेहऱ्यावर हलकसं स्मित उमटलं. नात्यामध्ये वेळेवर दिलेली साथ आणि प्रेमच पुढे परत मिळतं. आज आपण जे करतो त्याचे प्रतिबिंब उद्या आपल्यालाच दिसतं.